चीनी सैन्यात मधमाशी सैनिक. ड्रॅगनची मधमाशांना मिलिटरी ट्रेनिंग. कोरोना आणि माशी ड्रोन नंतर आता मधमाशी सैन्य. चीन जगातील भूप्रदेशाच्या तुलनेत अवघ्या 6.4% इतकाच, पण या इतक्या भूप्रदेशानं जगाचं टेन्शन कायमच वाढवलंय. यात चीननं कोरोनाला जन्माला घालून जगावर या शतकातील सगळ्यात मोठं संकट आणलंय. त्यात चीननं आता सैनिकी बळ वाढवण्याच्या नादात आपल्या सैन्यात चक्क मधमाशांना सामील करून आपली राक्षसी महत्वाकांक्षा जगाला दाखवून दिली. चीननं मधमाशांचा वापर करून शत्रूवरील हल्ल्याची नेमकी काय रणनीती आखली आहे ते पाहूया. मधमाशांची फौज गुप्तहेर बनणार. चीननं ब्रेन कंट्रोलर मशीन बनवली. या डिव्हाइसचं वजन फक्त 74 मिलीग्राम आहे. मधमाशांच्या पाठीवर हे डिव्हाइस लागणार. सूक्ष्म पिन मधमाशांच्या मेंदूत घालून हालचालींवर नियंत्रण ठेवलं जाईल. चीनी आदेशानं या मधमाशा उडणार. बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील शास्त्रज्ञांनी मधमाशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वात छोटं ब्रेन कंट्रोलर तयार केलंय. हे जगातील सर्वात हलकं ब्रेन कंट्रोलर असून त्यामध्ये मधमाशांना रोबोट सारखं उडवलं जाऊ शकतं. डिव्हाइस मधमाशीच्या पाठीवर बसून 3 सूक्ष्म सुईच्या साह्यानं त्यांच्या मेंदूत लहान छिद्र केली जातात. त्यामुळे मधमाशांमध्ये एक भ्रम निर्माण होतो आणि त्या आदेशानुसार त्या उडू लागतात. चीन म्हणजे कोरोना महामारीचं जन्मस्थान आहे. तैवानवर हक्क आणि भारताच्या सीमा बळकावण्याची दादागिरी चीनकडून होत असते. बनावट औषधं आणि उत्पादनात देखील या देशानं आघाडी घेतली. गरीब देशांना मदतीच्या नावानं कर्ज देऊन त्यांना गुलाम करण्याचा चीनचा प्रयत्न असतो. चीनकडून जगात सर्वाधिक कार्बन उत्सर्जन करत प्रदूषण केलं जाते. हायपरसोनिक मिसाईल आणि माशी ड्रोनची निर्मिती करून चीननं जगाचं टेन्शन वाढवलंय. चीननं आजवर आपल्या हेकेखोर आणि साम्राज्यवादी भूमिकेनं जगाला ताप दिलाय. आपलं लष्करी सामर्थ्य वाढवून जगात हेरगिरी करण्यासाठी चीन्यांनी याआधी एक माशी ड्रोन बनवला आणि आता चक्क मधमाशांचा वापर करून चीन आपल्या ताफ्यात मधमाशांना देखील कामाला लावते. मधमाशा आपल्या मधानं जगाला गोडवा देत आल्यात. असं असलं तरी निसर्गावर वर्चस्व गाजवणारा हा चीनचा जर प्रयोग यशस्वी झाला तर त्याचा परिणाम भविष्यात संपूर्ण जगाला भोगावा लागेल एवढं मात्र खरं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.